अशेषकाय प्रसृतान शेषान औत्सुक्यमोहारतिताञ्चखान यो पूर्ववैद्याय नमोऽस्तु तस्मै। श्री रुक्म चिकित्सालयातर्फे आपण संहिता वाचन दर आठवड्याच्या सोमवारी आणि शुक्रवारी असं संध्याकाळी घेत असतो। सो त्याच्या अंतर्गत आज आता आपण बरेच वाग्भटाचे जे अष्टांग हृदयाचे ह्याचे जे अध्याय आहेत सूत्रस्थानाचे, तर त्याच्यापैकी बरेच अध्याय आपले वाचून झालेले आहेत आणि आता आपण 24वा अध्याय तर्पण पुटपाक हा विशेष करून बघत आहोत। तर तर्पण पुटपाक अध्याय बघत असताना त्यातले आपले 9 श्लोक झालेले आहेत। 10व्या श्लोकापासून आज आपण वाचन घेणार आहोत। आता पुढची जी आपली पाठांतर स्पर्धा आहे तर ती काही विशिष्ट अध्यायांवरती असेल। सूत्रस्थानाचा अध्याय काही आणि विशिष्ट काही चरकाचार्य किंवा सुश्रुताचार्य त्यांच्या अध्यायांच्यावरती ते आधारित असेल। सो पाठांतराला सुरुवात करा। मोस्ट प्रोबॅबली रविवारी किंवा सोमवारी लिंक पुढच्या ज्या अध्यायाची आहे ती तुम्हाला मिळून जाईल आणि त्याप्रमाणे ते पाठांतर चालू करा। ओके, सो आता आपण हा 10वा श्लोक वाचूयात। आपण तर्पण पुटपाक कसं करायचं हे बघत होतो। तर्पण पुटपाक हे करत असताना त्याच्यामध्ये काही विशिष्ट गोष्टी आपण पाहिलेल्या होत्या की जसं त्याच्यामध्ये किती काळ धारण करायचा किंवा त्याच्यामध्ये ते काढायचं कसं किंवा त्याचा विधी काय, तर ह्या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या। याचा विधी बघत असताना विशेषत्वाने काही गोष्टी ज्या आहेत की त्याच्यामध्ये किती काळ धारण करायचा, तर त्या किती मात्रा म्हणजे किती वेळ होतो, तर हा होमवर्क तुम्हाला दिलेला होता की होपफुली सगळ्यांनी केलेला असेल असं मला वाटतं। सो त्याच्या पुढचा जो श्लोक आहे, इत्थम प्रतिदिनं वायू पित्ते त्वेकांतरम कपे स्वस्थे च द्व्यंतरम दद्यात् अतृप्तेरिति योजयेत्। आता हे कसं करावं, तर किती किती दिवसांच्या फरकाने किंवा किती किती दिवसांच्या अंतराने हा तर्पण पुटपाक करावा ह्या गोष्टी सांगतात। त्याच्यामध्ये इत्थम प्रतिदिनम वायू, जर का वायूचे विकार असतील डोळ्यामधले तर प्रतिदिनम कुर्यात म्हणजे प्रत्येक दिवशी करावं। बऱ्याच वेळेला असं होतं की आपल्याकडे जे पेशंट्स असतात तर त्याच्यामध्ये स्क्विंट असणारे पेशंट असतात किंवा टॉसिस असणारे पेशंट असतात, तर हे जे आहेत हे वातव्याधीचे म्हणून प्रकार आपण डोळ्यांच्या आजारांमधले बघतो। मग असं जर का असेल तर त्या ठिकाणी आपल्याला प्रतिदिनम कुर्यात ही गोष्ट गरजेची, किंवा अन्य तो वात वगैरे आपण जे बघितलेले होते वरती कशा कशासाठी करायचं आहे तर त्या पद्धतीनं। त्यानंतर पित्ते त्वेकांतरम असं म्हटलं, पित्ते तू एकांतरम, एकांतर याचा अर्थ एक दिवस सोडून एक दिवसांनी करणे, म्हणजेच काय एकांतर, एक अंतर म्हणजे एकाच्या अंतराने म्हणजे एक दिवसाच्या अंतराने करावं। याचा अर्थ आज केलं तर उद्याचा दिवस सोडायचा आणि परवाच्या दिवशी करायचा, मग त्यानंतरचा दिवस सोडायचा, मग त्यानंतर करायचा। म्हणजे पित्ताचे व्याधी असतील तर एक एक दिवसाच्या फरकाने किंवा अंतराने किंवा एक दिवसाआड या पद्धतीनं हा तर्पण पुटपाक करावा। त्यानंतर कफे स्वस्थेचे द्व्यंतरम, कफाचे व्याधी असताना किंवा स्वस्थ वृत्त म्हणून हे करत असताना किती दिवसांनी करावं, तर द्व्यंतर म्हणजे 2-2 दिवसांच्या फरकाने करावं। कशाच्यामध्ये, तर स्वस्थ वृत्तासाठी करत असताना। बऱ्याच वेळेला पेशंट आता बऱ्यापैकी जागृती आपल्याकडे आलेली आहे आणि जागृतीमुळेच कसं होतं ना की बऱ्याच वेळेला आपण बघतो की आता इवन मला वाटतं आफ्रिकेचे जे पूर्वीचे भूतपूर्व प्राईम मिनिस्टर होते तर त्यांची मुलगी किंवा जी त्यांची नातेवाईक तर तिच्या डोळ्यांच्या मध्ये बरेच प्रॉब्लेम्स होते, मग त्याच्यानंतर त्यांनी इकडे येऊन भारतामध्ये येऊन ट्रीटमेंट घेतली आणि ते केल्यानंतर तिला दिसायला लागलं। असं झालंय ना, तर त्याच्यामुळे लोकांना आता थोडीशी क्युरिओसिटी पण आहे की नक्की काय बरं ह्याच्यामध्ये चांगला येतो परिणाम, किंवा डोळे खराब होऊ नयेत म्हणून आपण करावं, किंवा स्पेसिफिकली ज्याच्यामध्ये डोळे खराब होण्याची शक्यता असते अशा व्याधींमध्ये लोक आपल्याकडे येतात की स्वस्थ वृत्त म्हणून आम्हाला करायचं आहे। मग त्यावेळेला नाही नाही आम्ही काय असं नाही करत असं सांगण्याच्या ऐवजी काय पेशंटला आजार आहे हे बघायला पाहिजे। विशेष करून डायबिटीस आहे तर डायबेटिक रेटायनोपॅथी होणारे पेशंट्स असतात, बीपी हाय असेल तर हायपरटेन्सिव्ह रेटायनोपॅथी अशा प्रकारचे जे पेशंट्स असतात ते विचार करत असतात की आम्हाला आमचे डोळे चांगले राहावेत म्हणून काय करता येईल, आणि हे अगदीच काही नसेल समजा तरी सुद्धा कॅटरॅक्ट होऊ नये म्हणून काय करता येईल असं विचारणारे आणि अशा पद्धतीने ट्रीटमेंट घेण्यासाठी उत्सुक असणारे असे बरेच पेशंट्स आपल्याकडे येत असतात। मग अशा वेळेला मग इथे कफेच्या आणि स्वस्थेच्या असं म्हटलेलं आहे, कफाचे व्याधी असताना आणि स्वस्थ वृत्तकर म्हणून करत असताना किती दिवसांच्या फरकाने करावं, तर द्विअंतर 2 दिवस सोडून, म्हणजे सोमवारी केलं समजा तर मंगळवार आणि बुधवार सोडून द्यायचा आणि गुरुवारी परत करायचं।
शुक्रवार आणि शनिवार सोडून द्यायचा, रविवारी परत करायचा. ह्या पद्धतीने इतक्या दिवसांच्या अंतराने करावा. स्वस्थेच्या द्वंतरम दद्यात अतृप्तेरिती योजयेत. आणि हे कधीपर्यंत करावं? अतृप्तेरिती म्हणजे आता बास झालं असं म्हणेपर्यंत. म्हणजे एखादी गोष्ट आपण जेव्हा जेवायला वाढत असतो ना, की अगदी बास बास पुरे पुरे असं म्हणेपर्यंत, म्हणजे पोट भरेपर्यंत, अतृप्ती जोपर्यंत येत नाही तोपर्यंत करावं. म्हणजेच काय, ते केल्यानंतर जेव्हा आपण हे बघतो ना, की वेगवेगळे तर्पण पुटपाक केल्यानंतर डोळ्यांना आता बाबा मला त्रास वाटत नाहीये असं जोपर्यंत होत नाही ना तोपर्यंत ह्या गोष्टी कराव्यात. सो इत्थम प्रतिदिनं वायौ पित्ते एकांतरम कफे स्वस्तेच्या द्वंतरम दद्यात अतृप्तेरिती योजयेत. असा हा 10वा श्लोक झाला. हे किती किती दिवसांच्या फरकाने करायचा. आता सिद्धी लक्षण म्हणजे आपण दर्पण प्रक्रिया करतोय, शेवटचा जो होता ना अतृप्तेरिती योजयेत, म्हणजे अतृप्ती जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्या गोष्टी कराव्यात असं म्हटलेलं आहे. मग आता ही लक्षणं कशी ओळखायची, की आपण जे काही तर्पण पुटपाक करत आहोत तर त्याचा परिणाम चांगला झालेला आहे किंवा त्याचा परिणाम जो आहे तर तो योग्य पद्धतीने आहे, ज्याला आपण सिद्धी लक्षण म्हणू. तर ते आपल्याला आता हे पुढच्या श्लोकामध्ये दिसतं. त्याच्यामध्ये प्रकाशक्षमता स्वास्थ्यम विशदम लघुलोचनम तृप्ते विपर्ययाः अतृप्ते अतितृप्ते श्लेष्मजा रुजः. प्रकाशक्षमता म्हणजे काय, तर प्रकाशाचे क्षमत्व येतं, प्रकाशाचं क्षमत्व येतं म्हणजेच काय, काय प्रकाश सहन करू शकतो. स्वास्थ्यम विशदम लघुलोचनम, स्वस्थ म्हणजे डोळ्यांचे आजार जे आहेत ना तर ते आपल्याला कमी झाल्यासारखे वाटतात, म्हणजे आता डोळ्यांना बरं वाटतंय. स्वस्थ म्हणजे काय, तर प्रसन्न आत्मेंद्रिय मना हा असं म्हटलेलं आहे. तर इंद्रिय सुद्धा प्रसन्न होणं हा भाग जो आहे तो स्वस्थामध्ये खूप महत्वाचा राहतो. मग इंद्रिय प्रसन्न होणं हा भाग कधी होतो, तर ज्या वेळेला नेत्रतर्पण केल्यानंतर त्याचा परिणाम इंद्रियाच्या लेवलवरती होईल तर त्यावेळेला त्याला प्रसन्नत्व येणं, आणि म्हणून स्वास्थ्य असा शब्द वापरलेला आहे. प्रकाशक क्षमता, काही वेळेला आपण आधी बघितलेलं होतं की डोळ्यांना प्रकाश अजिबात सहन होत नाही, म्हणजे उठल्या उठल्या प्रकाश एकदम खूप दिवे लावलेले असेल तर सहन होत नाही, किंवा उन्हामध्ये बघणं सहन होत नाही, अशा जेव्हा गोष्टी असतात ना तर ती गोष्ट सहत्व वाढतं. या अर्थाने प्रकाशक क्षमता स्वास्थ्यम विशदम लघुलोचनम. लोचन म्हणजे डोळे जे आहेत ते कसे होतात, विशद होतात आणि लघु होतात. विशद म्हणजे काय, स्वच्छ होतात, म्हणजे डोळ्यांना चिकट आहे किंवा पाणी येत आहे किंवा डोळे चोळावेसे वाटतात किंवा घाण जास्ती येते, दूषिका ज्याला आपण म्हणतो, तर ह्या गोष्टी होत नाहीत. आणि लघु लोचनम असं म्हटलेलं आहे. लघु म्हणजे काय, तर हलकेपणा येतो डोळ्यांना, म्हणजे आता जड वाटतंय किंवा पेशंट सांगत असतात ना की डोळे एकदम भारल्यासारखे होतात, तर हे नाही होत, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी कमी येतात. तृप्ते विपर्यया, हा हे तृप्ते म्हणजे इथेपर्यंत तृप्ते आणि कॉमा बरं का. म्हणजे तृप्तीची लक्षणं काय काय, तर प्रकाश क्षमता स्वास्थ्यम विशदम लघु लोचनम तृप्ते. विपर्यया हा अतृप्ते, म्हणजे जर का तुम्ही देत आहात तर्पण पुटपाक आणि त्याचा अजून परिणाम पूर्णपणे आलेला नाहीये तर अतृप्ते, म्हणजे जोपर्यंत पूर्ण झालेलं नाही तर त्याच्या विरुद्ध लक्षणं त्याच्यामध्ये दिसतात. आणि अतितृप्ते श्लेष्मजा रुजहा, अतितृप्त झालं म्हणजे तर्पण पुटपाक आपण करत आहोत, जे काही आपण ठरवलेले दिवस आहेत तेवढे झालेले आहेत आणि त्याच्याही पुढे पेशंट म्हणतोय किंवा आपण केलं, तर काही वेळेला कसं होतं, श्लेष्मजा रुजहा असं म्हटलं म्हणजेच काय, तर कफाच्या लक्षणं यायला लागतात किंवा कफाचे विकार त्याच्यामध्ये, रुज ह्याचा अर्थ विकार या अर्थाने आलेला आहे, सो त्याच्यामध्ये दिसायला लागतात. सो प्रकाश क्षमता स्वास्थ्यम विशदम लघुलोचनम तृप्ते विपर्याः अतृप्ते अतितृप्ते श्लेष्मजा रुजहा. अतितृप्त झालं तर श्लेष्मज रुजा ही यायला लागते त्याच्यामध्ये. त्याच्यानंतरचा जो श्लोक आलेला आहे त्याच्यामध्ये स्नेहपिता तनुरिव क्लांता दृष्टिर्हि सीदती तर्पणानंतरम तस्मात् दृग्बलाधानकारिणं पुटपाकं प्रयुञ्जीत पूर्वोक्तेषु अयक्ष्मसु. आता ह्याच्यामध्ये कसं आहे ना की स्नेहपिता तनुरिव असं म्हटलेलं आहे. आता स्नेहपिता तनुरिव क्लांता दृष्टिर्हि सीदती यदा किंवा यथा तनुः स्नेहपिता सीदती किंवा क्लांता. तनु म्हणजे काय, तर आपलं शरीर, स्नेहपित म्हणजे स्नेहपान केल्यानंतर क्लांत होतं, थकतं, तसंच दृष्टीही सीदती, त्याचप्रमाणे दृष्टी जी आहे तर ती सुद्धा थकते, त्याचा साद होतो, गळून गेल्यासारखी होते. तर्पणानंतरम तस्मात् तर्पणानंतरम, म्हणून तर्पण झाल्यानंतर
काय करावं? दृग्बलाधानकारिणम, दृग्बलाधान, दृष्टीला बल आधान देणार असं पुटपाकम प्रयुंजित, असं पुटपाक करावा. कधी करावा? पूर्वोक्तेषु एव यक्ष्मसु, पूर्वोक्त अशा व्याधींवरती त्याचा तर्पण झाल्यानंतर पुटपाकाचा उपयोग होतो. आता संपूर्ण ह्याचा अन्वय जर का लावून आपण सरळ श्लोक केला तर ह्याच्यामध्ये कसं आहे की स्नेहपिता तनुः क्लांता भवति इव दृष्टिः सीदति, तस्मात् तर्पणानन्तरं दृग्बल आधानकारिणं पुटपाकं प्रयुंजित. ओके, सरळ सरळ अर्थ लावल्यानंतर लक्षात येतं. म्हणजे ज्याप्रमाणे स्नेहपान केल्यानंतर शरीर गळून जातं, शरीर गळून गेल्यानंतर जसं आपण त्याला स्नेहविराम देतो, तर तसं या ठिकाणी काय करायचंय की स्नेहपीत किंवा ज्याप्रमाणे आपण तर्पण केल्यानंतर जी दृष्टी आहे ती सुद्धा सीदती, गळून जाते, क्लांत होते. आणि मग तिथे काय करावं? तर दृष्टीला बल देण्यासाठी किम कर्तव्यम, तर त्या ठिकाणी पुटपाकम कर्तव्यम, तर्पणानंतरम दृग्बलाधानकारिणम पुटपाकम प्रयुंजित. आणि कसं? तर पूर्वोक्तेषु यक्ष्मसु, पूर्वोक्त आपण व्याधींमध्ये हा पुटपाक सुद्धा करू शकतो. पूर्वोक्त म्हणजे सुरुवातीचे जे तर्पणाचे व्याधी सांगितलेत ना, तर्पण कुठे कुठे करायचे त्याच्यामध्ये. मग आता हा पुटपाक कसा करायचा याच्या विधी सांगतात. मग पुटपाक करत असताना त्याच्यामध्ये सवाते स्नेहनः श्लेष्म सहिते लेखनोहितम दृक् दौर्बल्ये अनिले पित्ते रक्ते स्वस्थे प्रसादनः. मग आता हे पुटपाकाचे वेगवेगळे प्रकार सांगितलेत. आता पुटपाक जो आहे सवाते स्नेहनः पुटपाकः, म्हणजे वाताच्या व्याधी असतील तर त्या ठिकाणी स्नेहन पुटपाक करावा. त्यानंतर श्लेष्म सहिते लेखनोहितः, म्हणजे जर का व्याधी श्लेष्म सहित असेल म्हणजे कफाचा व्याधी असेल तर त्या ठिकाणी लेखन पुटपाक करावा. त्यानंतर दृग् दौर्बल्ये अनिले पित्ते रक्ते स्वस्थे प्रसादनः, दृग् दौर्बल्य असेल किंवा अनिले पित्ते रक्ते, वाताचे व्याधी, पित्ताचे व्याधी किंवा रक्ताचे व्याधी असतील तर, किंवा स्वस्थ वृत्तासाठी म्हणून प्रसादन पुटपाक करावा. आता इथे आपल्याला प्रत्येक ठिकाणी असं दिसतं बघा की स्वस्थ वृत्तासाठी, तर्पणामध्ये पण स्वस्थ वृत्तासाठी, पुटपाकामध्ये पण स्वस्थ वृत्तासाठी. मग हे का सांगितलं वेगळं स्वस्थ वृत्त? ह्याचं कारण काय? तर आपली शरीरामधली इंद्रिय जर का चांगली असतील ना, तर आपल्या इंद्रियांमुळं आपले शरीराचे व्यवहार जे आहेत ते चांगले चालतील. इंद्रिय विकृती असतील तर शरीर व्यवहार जे आहेत ना, तर त्याच्यामध्ये कुठेतरी अटकाव येतो आणि तो येऊ नये ह्या दृष्टीने इंद्रियांचं वैमल्य असणं हा भाग खूप महत्वाचा. म्हणून इंद्रियांना तर्पण करणारं, इंद्रियांना बल देणारं असं तर्पण पुटपाक विधी जो आहे तर तो हा स्वस्थ वृत्त कर म्हणून सुद्धा दरवेळेला करावा ह्या गोष्टी सांगतात. आणि म्हणून सवाते स्नेहना, म्हणजे वातज जर का व्याधी असतील तर स्नेहन पुटपाक करावा. श्लेष्म सहिते लेखनोहितः, कफाचे जर व्याधी असतील तर लेखन पुटपाक करावा. इंद्रिय दृग् दौर्बल्य असताना, वाताचे, पित्ताचे किंवा रक्ताचे विकार असताना त्याच्यामध्ये स्वस्थ वृत्तासाठी सुद्धा प्रसादन पुटपाक करावा. मग आता इथे आहे तर वातावर स्नेहन पुटपाक करावा आणि परत खाली वातावर अनिले असं म्हणतात की प्रसादन पुटपाक करावा. ह्याचा अर्थ असा आहे की प्रसादन पुटपाक जो आहे ना तो सगळ्या कंडिशन्स मध्ये उपयोगी आहेच आहे, परंतु विशेष करून वाताचे व्याधी असतील तर स्नेहन पुटपाक करावा आणि विशेष करून कफाचे व्याधी असतील तर लेखन पुटपाक करावा. अदरवाईज सगळ्यांना प्रसादन पुटपाक जो आहे तर तो योग्यच आहे. या अर्थाने प्रसादने असा शब्द आलेला आहे. सो याच्यामध्ये बघत असताना सवाते स्नेहनः श्लेष्म सहिते लेखनोहितः दृग् दौर्बल्ये अनिले पित्ते रक्ते स्वस्थे प्रसादनः, हे पुटपाकाचे प्रकार. वातावरती स्नेहन पुटपाक, लेखन पुटपाक आणि प्रसादन पुटपाक ह्या 3 गोष्टी सांगितलेल्या आहेत. मग आता हे कसं करायचं पुटपाक? तर त्यासाठी भू शय प्रसह अनुपमेदो मज्जा वसा आमिषैः स्नेहनम पयसा पिष्टैः जीवनीयैश्च कल्पयेत. आता हा स्नेहन पुटपाक करायचा तर त्याबद्दल सांगतात. स्नेहनम पयसा असं म्हटलंय म्हणून स्नेहन पुटपाकाच्या बाबतीमध्ये. आता हा जो स्नेहन पुटपाकाच्या बाबतीमध्ये आपण बघतोय ना, तर त्याच्यामध्ये हा कसा करायचा? तर भूशय प्रसह अनुप मेदो मज्जा वसा आमिषैः,
म्हणजे भूशय प्राणी जे आहेत त्यांच्यामध्ये भूशय म्हणत असताना त्याच्यामध्ये कुठले येतात, तर विशेष करून भू म्हणजे बिळामध्ये राहणारे, बिलेशय म्हणजेच भूशय म्हणजे ज्याच्यामध्ये बिळ करून राहणारे जे प्राणी असतात, साप आहे किंवा उंदीर आहे या पद्धतीचे प्राणी. त्याच्यानंतर प्रसह म्हणजे जे एखादा प्राणीला भक्ष्याला पकडतात, मारतात आणि खेचत आणतात, त्याला प्रसह असं म्हणतात, वाघासारखे वगैरे. सो ह्यांचं किंवा अनुप जे प्राणी आहेत की जे विशेष करून पाण्यामध्ये राहतात, तर पाण्यामध्ये म्हणजे म्हणण्यापेक्षा जिथे पाणी जास्ती आहे अशा भूमीवरती राहतात, तर त्याला अनुप असं म्हटलेलं आहे. तर बिलेशय, प्रसह आणि अनुप प्राण्यांचं काय, तर मेदो, मज्जा, वसा आणि आमिष. त्यांचं मेद, त्यांचा मज्जा, त्यांची वसा आणि आमिष म्हणजे मांस. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ना, तुम्ही रेल्वे प्लॅटफॉर्मवर बऱ्याच वेळेला बघितलं असेल, अगर वेटिंग रूम मध्ये वगैरे जर का थांबला असाल ना, तर सामिष आहार, निरामिष आहार किंवा आपण म्हणतो की त्याला त्यांनी नोकरीचं आमिष दाखवलं. तर आमिष म्हणजे हा शब्द कसा आला असेल ह्याचा एक आपण जस्ट विचार करूया. तुम्ही कधीतरी फिशिंग केलेलं असेल, नेट फिशिंग नाही बरं का, ते स्ट्रिंगने फिशिंग करतात ना तसं, तर त्याला पुढची जी हे असते ना, गळ असतो ना, तर त्याला काहीतरी लावलं जातं, एक छोटा मासा लावला जातो किंवा एखादा मांसाचा तुकडा लावला जातो किंवा एखादा पावाचा तुकडा लावला जातो आणि मग तो त्या पाण्यामध्ये टाकला जातो आणि त्या पाण्यात टाकल्यानंतर तो तुकडा खाण्यासाठी म्हणून येतात आणि त्याला आमिष पण म्हणतो आणि मग ते खाताना ते गळ त्यांना अडकतो आणि मग तो मासा आपल्याला मिळतो. सो ह्या पद्धतीनं फिशिंग केलं जातं, जे स्ट्रिंग फिशिंग केलं जातं तसा. तर ते जे लावलं जातं त्याला आमिष असं म्हणतात, म्हणजे एखादी गोष्ट मिळवण्यासाठी दिलेलं काय म्हणतो बळी किंवा योगदान या अर्थाने. तर तसं विशेष करून तिथे ना मांस लावलं जायचं पूर्वीच्या काळामध्ये आणि म्हणून त्याला विशेष करून आमिष असं म्हणायची पद्धत झाली. सो आमिष याचा अर्थ मांस. ओके, सो आमिष स्नेहनम पयसा पिष्टैहि जीवनीयश्च कल्पयेत. ह्यांचं जे काही आपण बघितलं की मेद, मज्जा, वसा किंवा मांस हे जे आहे, तर ते काय करावं, तर जीवनही औषधेही, जीवनीय औषधांच्या गणातली जी काही औषध आहेत ती आणि दूध पयसा यांचा कल्क करून एकत्र करून त्याप्रमाणे हा स्नेहनपुटपाक करावा. म्हणजे याचा अर्थ काय, तर जीवनीय गणाची औषधं घ्यायची, मग त्याचा क्षीरपाक करायचा, मग त्या क्षीरपाकामध्ये हे जे मांस आहे ना, तर ते एकत्र करणं किंवा ते सिद्ध करणं किंवा त्याचा कल्क त्याच्यामध्ये करणं, हे करून मग ते मांस जे तयार झालेलं आहे जीवनीय गणाचा, तर ते डोळ्यांना लावणं आणि त्याचा पुटपाक करणं, अशा पद्धतीनं हे स्नेहन पुटपाक सांगितलेलं आहे. मग ह्याच्यामध्ये जे जीवनीय गणामधली जी औषधं आहेत की जी आपण सिद्ध केली आहे दुधामध्ये, ते दुधामध्ये ते मांस जे आहे ते सिद्ध केलेलं आहे, कल्कीकृत केलेलं आहे, तर ते मांस डोळ्यांना लावणं, जसं वेसवार पिंड विशेष करून लावलं जातं की मांसाला बल देण्यासाठी, तसं दृष्टीला बल द्यावं यासाठी किंवा त्याच्या दृष्टीतल्या मांसाला बल द्यावं ह्याच्यासाठी म्हणून हा विशेष करून स्नेहन पुटपाक असं सांगितलेलं आहे. ज्या वेळेला स्क्विंटचे पेशंट असतात किंवा टॉसिसचे पेशंट असतात, तर ह्या पेशंट्स मध्ये कसं असतं की मांस जे आहेत ना त्याच्यामध्ये विकृती आहे किंवा न्यूरोमस्क्युलर जंक्शन्स मध्ये विकृती असतात, मग त्या ठिकाणी मांसाला बल देणारी चिकित्सा की न्यूरोमस्क्युलर जंक्शन्सना बल देणारी चिकित्सा या अर्थाने पुटपाक जो आहे तर तो मांसाचा आणि मग त्याच्यातून सुद्धा अनुप किंवा प्रसह मांस हे त्या ठिकाणी वापरायचं आहे. ओके, त्यानंतरचा जो पुटपाक आहे तर त्याच्यामध्ये प्रसादन पुटपाक म्हटलेला आहे. हा जीवनेश. त्याच्यानंतर मृग, पक्षी, यकृत मांसम, मुक्ता आयस ताम्र सैंधवैः स्रोतोंजन शंखफेन लेखनम मस्तु कल्कितैः असं म्हटलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये हा जो लेखन पुटपाक पहिला आपण बघितला की स्नेहन पुटपाक, त्याच्यानंतर झालेला आहे हा लेखन पुटपाक. हा करत असताना कसं करायचा आहे, तर मृग, पक्षी, यकृत मांस, मुक्ता, आयस, ताम्र आणि सैंधव या गोष्टी सांगितल्या. मृग म्हणजे काय, तर जांगल पशु पक्षी जे काही आहेत तर त्याला मृग असं म्हटलं जातं. तर ह्यांचं काय करायचं, तर यकृत वापरायचं किंवा मांस वापरायचं, त्याच्या बरोबरीनं लेखन करायचंय ना आपल्याला, म्हणून त्याच्या बरोबरीनं अजून काय आहे, तर ताम्र, लोह, अयस म्हणजे लोह आणि सैंधव या गोष्टी त्याच्यामध्ये वापरायच्या. त्याच्याबरोबर स्रोतोंजन हे सुद्धा त्याच्यामध्ये घालायचं. शंखफेन म्हणजे समुद्रफेस तुम्ही जर बघितलेलं असेल तर समुद्रफेन जो आहे ना, तर तो
एक टिपिकल मासा असतो आणि त्याचा जो आतलं स्केलेटन असतो तर त्याला समुद्र फेन असं म्हटलं जातं. तर समुद्र फेन आणि त्याच्यामध्ये लेखनम मस्तु कल्कितैहि आणि दधिमस्तु ह्याच्यामध्ये अजून एक शब्द आलेला आहे आल. शंख फेन आल लेखनम मस्तु कल्कितैहि. आल म्हणजे हरताळ बरं का. म्हणजे इथे काय काय वापरायचंय तर लोह वापरायचंय, ताम्र वापरायचंय, सैंधव वापरायचंय, हरताळ वापरायचंय, त्याच्यानंतर स्रोतोंजन वापरायचंय, शंखफेन वापरायचंय आणि मृग पक्ष्यांचं विशेष करून यकृत आणि मांस वापरायचंय. तर ह्यांनी सिद्ध केलेला मस्तू किंवा दधिमस्तू जो आहे तर त्याच्या बरोबर कल्कित करून तो लेखन पुटपाक वापरायचा आहे. आता ह्याच्यातली जर का आपण द्रव्य बघितली सगळी तर मृग पक्षी म्हटलं म्हणजे जांगल पशु की जे लघुतर आहेत बरोबर. त्याच्यानंतर अयस म्हणजे लोह की जे लेखन आहे. एक चिकित्सा मी अशी वाचलेली आणि बघितलेली होती की ज्या वेळेला लेखन अपेक्षित आहे ना तर ताम्र लेखन आहे सगळ्यांनाच माहिती आहे आणि म्हणून दृष्टीसाठी म्हणून ताम्राचा खूप चांगला उपयोग होतो. पण लोह किंवा अयस जे आहे ना ते सुद्धा उत्तम लेखन आहे बरं का. आणि ज्या वेळेला लेखन व्हावं किंवा वजन कमी करायचं आहे तर त्यासाठी विशिष्ट आकाराचे म्हणजे विशिष्ट जाडी विशिष्ट थिकनेस असलेले असे लोखंडाचे ब्लॉक्स जे आहेत ना तर ते पायाला किंवा विशेष करून जघन म्हणजे सक्ती प्रदेशी बांधले जातात आणि तसं केल्यानंतर लेखन उत्तम पद्धतीनं होतं. असं असल्यामुळं काही विशिष्ट जमातींमध्ये ही चिकित्सा केली जाते असं मी वाचलेलं होतं. सो ह्या पद्धतीनं अयस जे आहे ना तर ते उत्तम लेखन आहे, सैंधव लेखन आहे, स्रोतोंजन वापरावं त्या ठिकाणी. त्याच्यानंतर समुद्रफेन पण उत्तम लेखन आहे. समुद्रफेनाचा इथे जाता जाता अजून एक उल्लेख मला असा करावासा वाटतो की बऱ्याच वेळेला असे पेशंट्स आपल्याकडे येतात की ज्यांच्या कानामध्ये वॅक्स परत परत साठत असतं आणि मग जाऊन ते शलाकेनं काढून घ्या वगैरे अशा गोष्टी कराव्या लागत असतात. मग असे जे पेशंट्स असतात ना तर त्यांच्यासाठी समुद्रफेन खूप चांगल्या पद्धतीनं उपयोगी पडतं. समुद्रफेन आपल्या आयुर्वेदिक स्टोर्स मध्ये कुठेही मिळू शकतं. मग समुद्रफेन आणायचं, ते बारीक करायचं उत्तम पद्धतीनं, गाळून घ्यायचं, वस्त्रगाळ करायचा. ते वस्त्रगाळ केल्यानंतर कानामध्ये साधारणपणे 1 चिमूट म्हणजे 120 मिलीग्राम पेक्षा सुद्धा कमी म्हणजे 60 मिलीग्राम साधारणपणे कानामध्ये घालायचं. त्याच्यानंतर मग वरून गाळलेला लिंबाचा रस 3 ते 4 थेंब घालायचा की कानामध्ये असा एकदम आवाज येतो किंवा जसं स्पार्कलिंग होतं ना तशा पद्धतीचं म्हणजे सोडा घातल्यानंतर कसं होतं ना तसं होतं. आणि ते घालल्यानंतर पूर्ण वरतीनं क्लीन करून घ्यायचा आणि क्लीन करून घेतल्यानंतर तो जो काही वॅक्स आहे तो त्याच्या बरोबरीनं बाहेर येतो आणि मग वॅक्सचे खडे न बनणं ही गोष्ट घडत असते. सो समुद्रफेन अशा पद्धतीनं आपण आपल्या पेशंट्स वरती नक्कीच वापरू शकत असतो. सो इथे समुद्रफेन, त्याच्यानंतर अजून सांगितलंय आलं, हरताळ. हरताळ जे आहे सुद्धा उत्तम लेखन आहे. हरताळ वापरत असताना नेहमीच काळजीपूर्वक वापरायला पाहिजे, शोधन करून वापरायला पाहिजे. आणि मस्तू कल्कितैहि दधिमस्तू बरोबर कल्क करून त्याचा पुटपाक करावा. आता इथे सुद्धा आपण काय वापरलेलं आहे तर यकृत वापरलेलं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे मांस वापरलेलं आहे. वरचं जे आपण काय म्हणतो स्नेहन पुटपाक बघितला तर त्याच्यामध्ये आपण मज्जा, मेद आणि मांस ह्या गोष्टी बघितलेल्या होत्या किंवा वसा हे सगळे जे ते स्नेहन करणार आहेत. पण यकृत जे आहे ते थोडंसं उष्ण तीक्ष्ण असं असणार आहे आणि म्हणून ते लेखन करण्याच्या कामी उपयोगी पडतं. यकृत न मिळाल्यास मांस पण वापरू शकतो आणि ते मांस ह्या सर्व द्रव्यांबरोबर कल्कित करून मग त्याचा पुटपाक करावा. या पद्धतीनं हा लेखन पुटपाक सांगितलेला आहे. ओके. सो मृग पक्षी यकृत मांस या पद्धतीनं हा संपूर्ण लेखन पुटपाक आहे. म्हणजे जिथे जिथे लेखन अपेक्षित आहे अशा सगळ्या पेशंट्स मध्ये हा लेखन पुटपाक करायचा आहे. त्याच्यानंतर मृग पक्षी यकृत मांस मुक्ता अयस ताम्र सैंधवैहि स्रोतोंजन शंख फेन आल लेखन मस्तु कल्कितैहि. हा आपण लेखन पुटपाक बघितला. त्याच्यानंतर मृग पक्षी यकृत मज्जा वसा आंत्र हृदयामिषैः मधुरैः सघृतैः स्तन्य क्षीरपिष्टैः प्रसादनम. आता हे प्रसादन पुटपाक कसा करायचा याबद्दल सांगतात. मग त्याच्यामध्ये मृग पक्षी म्हणजे जांगल पक्षी त्याचं काय काय वापरायचं आहे. जांगल पक्षी यकृत मज्जा. आता यकृत वापरावं, मज्जा वापरावी, वसा पण वापरू शकतो किंवा आंत्र हृदय आणि आमिष. आंत्र वापरू शकतो, हृदय वापरू शकतो किंवा आमिष म्हणजे त्याच्याबरोबर मांस वापरू शकतो. मधुरैहि सघृतैहि ह्याच्यामध्ये मधुर द्रव्य आणि घृत यांच्याबरोबर किंवा स्तन्य क्षीर पिष्टैहि प्रसादनम. स्तन्य क्षीर त्याच्यामध्ये वापरावं
आता स्तन्य क्षीर म्हणजे स्तन्य दुग्ध त्याच्यामध्ये वापरावं आणि ह्याच्यातून प्रसादन पोटपाक करावा. आता स्तन्य दुग्ध म्हणजे काही आता सध्या आपण बघतो की इवन मदर्स मिल्क असे बँक्स पण मिळत असतात. सो काही विशिष्ट औषधं ह्याच्यामध्ये स्त्री स्तन्यामध्ये करावीत असं म्हणून सांगितलेलं आहे. विशेष करून कुकुणक हा जो व्याधी आहे त्याच्यामध्ये स्त्री स्तन्याचं आश्चोतन करावं या पद्धतीनं वर्णन आलेलं आहे. आपण आपले जे पेशंट्स असतात ना त्यांच्यामध्ये इवन ब्रेस्ट फीडिंग जेव्हा चालू असतं पेशंट्सचं तर त्याच्यामध्ये रोज एकदा दिवसातनं सकाळच्या वेळेला ब्रेस्ट फीडिंग करत असताना पहिल्यांदा जी दुधाची धार येते तर ती डोळ्यामध्ये बाळाच्या घालावी असं सांगतो आणि तसं घातल्यामुळे काय होतं तर डोळे चांगले राहतात, दृष्टी चांगली राहते आणि म्हणून मग कुकुणकासारखे व्याधी होत नाहीत किंवा ज्याला नेत्रदूषिका मल जो आहे तर तो कमी प्रमाणात तयार होतो, अतिरिक्त प्रमाणात येत नाही. लहान मुलांमध्ये विशेष करून आपण बघतो की डॅक्रो ह्याची जी डक्ट असते नेझोलॅक्रिमल डक्ट जी असते तर ती ओपन अप नसते, ब्लॉक असते आणि मग काही वेळेला इन्फेक्शन त्याच्यामधनं होऊन वेगवेगळ्या पद्धतीचं डॅक्रोसिस्टायटिस वगैरे असे पेशंट्स विशेष करून दिसतात. अशा पेशंट्समध्ये स्त्री स्तन्याचा नस्य किंवा आश्चोतन करणं ह्या दोन्ही गोष्टी खूप महत्वाच्या राहतात. सो अगदी इझी करण्यासारखी गोष्ट असते ज्या वेळेला ब्रेस्ट फीडिंग चालू असतं त्यावेळेला. सो ह्या पेशंट्समध्ये आपण तसं नक्की सांगू शकत असतो. त्याच्यानंतरचं जे सांगितलेलं आहे ना तर त्याच्यामध्ये आणखीन काही आहे की स्तन्य क्षीर पिष्टैहि प्रसादनम. हे प्रसादन अंजन करत असताना या गोष्टी आपण काय कराव्यात किंवा कशा कराव्यात तर ह्याच्यामध्ये मृग पक्षी यकृत मज्जा वसा आंत्र हृदय आमिष आता हे सगळे जर बघितलं तर सॉफ्ट ऑर्गन्स आहेत बरोबर आणि ह्या सॉफ्ट ऑर्गन्स मध्ये आपण विशेष करून प्रसादन करणारी द्रव्य आहेत कारण काय रसजम हृदयम विद्यात म्हणजे प्रसादन करणार आहे आणि म्हणून ते त्याच्यामध्ये वापरायचं आहे. त्याच्या बरोबरीनं मधुर द्रव्यांनी सिद्ध केलेली अशी वेगवेगळी जी औषध आहेत मधुर द्रव्य तर त्यांच्यामध्ये सिद्ध केलेलं हे मांस वापरावं. तर ह्या पद्धतीने हे प्रसादन पोटपाक करावं. सो 3 पद्धतीचा पोटपाक त्याचे 3 प्रकार महत्वाचे. पहिला प्रकार जो सांगितला त्याच्यामध्ये आपण स्नेहन पोटपाक, दुसरा प्रकार जो बघितला त्याच्यामध्ये आपण लेखन पोटपाक आणि तिसरा जो आहे तो प्रसादन पोटपाक अशा पद्धतीचे हे 3 पोटपाक वापरावेत. त्याच्यानंतर आता हे किती वेळ ठेवावं आणि ह्या सगळ्या गोष्टी पुढे सांगितलेल्या आहेत. ओके सो मृग पक्षी यकृत मांस हे आपण बघितलं. त्याच्यानंतरचा जो आहे एक मिनिट ठीक आहे. बिल्व मात्रम पृथक पिंडम मांस भेषज कल्कयोः उरुबुक वट भोजपत्रैः स्नेहादिषु क्रमात् वेष्टयित्वा मृदा लिप्ते धव धन्व गोमयैः पचेत् प्रदीप्ते अग्नाभ्याम पक्वम निष्पीड्य तद्रसम नेत्रे तर्पणवत युंजात. आता हे तर्पण पोटपाक कसे करायचे हे सांगितले की आता ह्याच्यामध्ये बिल्व मात्रम पृथक पिंडम मांस भेषज कल्कयोः. आता वरती आपण फक्त असं बघितलेले कल्कितैहि असे शब्द वापरलेले होते. मांस आणि तिची औषधं ही जी विशेष करून सांगितली आहेत त्याचा कल्क जो आहे तर त्याच्यामध्ये बिल्व मात्रम पृथक पिंडम म्हणजे बेलाच्या आकाराची वेगवेगळे पिंड तयार करावेत. उरुबुक वट अंभोज पत्रैहि उरुबकाचं पत्र वडाचं पान किंवा अंभोज म्हणजे कमळाचं पान ह्याच्यामध्ये काय करायचं स्नेहादिषु क्रमात वेष्टयित्वा ते सगळं जो काही स्नेह वगैरे सगळं आपण बनवलेलं आहे ना तर त्याच्यामध्ये वरून ह्याला त्याच्या पानांमध्ये गुंडाळायचं. उरुबुकाच्या पानामध्ये उरुबुक म्हणजे एरंड एरंडाच्या पानामध्ये वडाच्या पानामध्ये किंवा कमळाच्या पानामध्ये त्याला गुंडाळायचा. त्याच्यानंतर मृदा लिप्तम त्याच्या वेष्टयित्वा मृदा लिप्तम वेष्टन झाल्यानंतर मृदा म्हणजे मातीने त्याला लेपन करायचं आणि त्याच्या पुढे काय लावायचं तर धव धन्व गोमयैः. आता हे सगळं लेपन झाल्यानंतर काय करायचं आहे तर धव धन्वन आणि गोमय यांचा लेप त्याच्यावरती करायचा आहे आणि पचेत प्रदीप्तैहि अग्नि अंभ पक्वम निष्पीड्य तद्रसम उत्तम अशा अग्नीमध्ये त्याचं पाचन करायचं आहे. मग पाचन झाल्यानंतर त्याचं निष्पीड्य रसम पक्व झाल्यानंतर त्याचं निष्पीडन करायचं आणि त्याच्यापासून रस काढायचा आणि तो जो रस आहे तो नेत्र तर्पणवत युंजात त्या रसाचं नेत्र तर्पणाप्रमाणे योजना करायचे.
आता हे सगळं जे काय आहे ना, तर पुटपाक असा शब्द आपण पहिल्यांदा बघितलेला होता. आता हे पुटपाक म्हणजे काय, तर पुटपाक याचा अर्थच असा की अग्नीमध्ये भाजून जो रस निघतो त्याला पुटपाक असं म्हटलं जातं. मग आता स्नेहन करण्याचा पुटपाकाचा जो विधी आहे, त्यानंतरचा जो आहे पहिला लेखन करण्याचा दुसरा जो विधी आहे तो, किंवा प्रसादन करण्याचा जो विधी आहे तो, या 3 पद्धतीनं जे जे आपल्याला करायचंय तर ती औषधं, तो कल्क, ते मांस हे सगळं घ्यायचं. त्याच्यावरती वेष्टन करायचं, उरुबुकाचं म्हणजे एरंडपत्र किंवा वडाचं पान किंवा कमळाचं पान, हे वेष्टन झाल्यानंतर त्याला वरनं माती लावायची. माती लावल्यानंतर ते अग्नीमध्ये ठेवायचं. अग्नी उत्तम पद्धतीनं त्याला द्यायचा. वरून पूर्ण छान लाल झालेलं आहे असं बघून ते पाचन झालं आहे हे आपण ते समजून घ्यायचं. पाचन झाल्यानंतर त्याच्यातनं ते काढायचं. काढून घेतल्यानंतर त्याचे निष्पीडन करायचं, पिळायचं, आणि मग त्याच्यापासून जो रस निघतो, तो जो रस आहे तो तर्पणाप्रमाणे म्हणजे डोळ्यामध्ये अष्टोत्तराप्रमाणे घालायचा. तर ह्याला पुटपाक असं म्हणतात. आणि म्हणूनच ज्या ज्या गोष्टींचे रस उत्तम पद्धतीनं निघत नाहीत, तर ते रस काढण्यासाठी सुद्धा आपण पुटपाकाचा विधी वापरत असतो. हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे कशा कशाचा आपण करतो, तर सगळ्यात पहिलं म्हणजे एकतर कुमारी पुटपाक केला जातो. कोरफड जी असते तिचंही जेल पटकन निघत नाही, मग पुटपाक करून जेल काढला जातो. तसंच वासा पुटपाक म्हणजे वासाचा, आडवश्याचा जर रस करायचा असेल तर तो रस सुद्धा व्यवस्थित निघत नाही, म्हणून ती जी पानं असतात त्याला तेल लावून थोडंसं वाफवून घेतलं जातं आणि मग त्याचा रस काढला जातो. सो वासा पुटपाक किंवा कुमारी पुटपाक ह्या पद्धतीनं पुटपाकांनी स्वरस काढला जातो. तसंच हा स्वरस काढण्यासाठी मांसाचा काय करायचं आहे, तर पुटपाक विधीने ते शिजवायचं, बनवायचं आणि मग त्याप्रमाणे तो रस घ्यायचा आहे आणि तो ह्याच्याप्रमाणे तर्पणाप्रमाणे वापरायचा आहे. सो हा जो झाला तो पुटपाक विधी. आणि मग हा सुद्धा किती वेळ धारण करायचा हे पुढे सांगतात. तर्पणवत पुढे गेलं, तर नेत्रे तर्पणवत युंजात, किती वेळ, तर शतम द्वे त्रीणी धारयेत लेखन स्नेहन अंत्येषु. अंत्येषु म्हणजे काय, तर प्रसादन तिसरा जो सांगितला, लेखनेषु शतम, स्नेहनेषु द्विशतम आणि प्रसादनेषु त्रीणी शतम धारयेत. म्हणजे काय, तर आपल्याला लेखन करायचं असेल तर 100 मात्रापर्यंत ते धारण करावं. आपल्याला स्नेहन करायचं असेल तर ते स्नेहनासाठी 200 मात्रापर्यंत ते धारण करायचं. आणि प्रसादन पुटपाक आपल्याला करायचा असेल तर तो 300 मात्रांपर्यंत धारण करायचा. या पद्धतीनं हे किती वेळ धारण करायचं हे सांगितलेलं आहे. त्यानंतर पूर्व कोशणे हिमो अपरहा. आता याच्यामध्ये कोश न वापरायचा का कसा वापरायचा हे पुटपाकाच्या संदर्भामध्ये सांगतात. कसं आहे, पूर्वम कोशणे म्हणजे पूर्वीचे जे आहे, आणि हिमहा अपरहा, अपरहा म्हणजे नंतरचा. तर ज्या वेळेला स्नेहन किंवा आपल्याला लेखन करायचंय तर तिथे कोष्ण पुटपाक वापरायचा. आणि अपराहा हिमहा म्हणजे जर का प्रसादन पुटपाक करायचा असेल तर तिथे हिमहा थंड असा पुटपाक करायचा. सो ह्या पद्धतीनं हा पुटपाक किती टेम्परेचरचा असला पाहिजे हे सांगितलं. त्यानंतर धूमपान अंते तयोः एव. ज्या पद्धतीनं आपण तर्पण झाल्यावर धूमपान सांगितलं त्याचप्रमाणे पुटपाक झाल्यानंतर सुद्धा धूमपान करायचं. योगः तत्र च तृप्तिवत. आता इथे सुद्धा त्याची लक्षणं किंवा योग म्हणजे आपण ज्याला सम्यक योग, अतियोग आणि अयोग हे जे म्हणतो त्याची लक्षणं तृप्तिवत. तृप्ती नाम तर्पण. तर्पण जसं दर्पणाची जी पण लक्षणं बघितली ना, प्रकाश, क्षमता, स्वास्थ्यम, विशदम, लघुलोचनम. सो ह्या पद्धतीनं त्याची लक्षणं आहेत की तृप्ते, विपर्यय अतृप्ते आणि अतितृप्ते श्लेष्मजा रुजाहा असं काहीतरी होतं. सो अतितर्पण झाल्यानंतरची लक्षणं, योग्य तर्पण झाल्यानंतरची लक्षणं, आणि तर्पण अजून झालेलं नाही आहे अयोग ज्याला आपण काय म्हणू की अतृप्त किंवा कमी झालेलं आहे, तर अशा वेळेला त्याची लक्षणं हे वेगवेगळे जसे तर्पणाचे सांगितले त्याच पद्धतीनं लक्षणं पुटपाकाची पण जाणून घ्यावेत. तर्पणम पुटपाकंच नस्यानेर्हम च योजयेत. तर्पण आणि पुटपाक नस्यानर्हेच न योजयेत असं, नस्य अनर्हे न योजयेत म्हणजे जे जे नस्य अनर्ह आहेत त्यांना तर्पण आणि पुटपाक न योजयेत देऊ नये. मग आता नस्य कोणाला करू नये, होमवर्क, राईट. सो अनर्ह नस्याचे जे आहेत तर ते बघायचे, वाचायचे आणि त्याप्रमाणे लिहून आपापल्या ग्रुपवरती टाकायचे आहेत. ओके. सो नस्य नाही जिथे द्यायचे तिथे तर्पण पण करू नये आणि नस्य जिथे नाही द्यायचे तिथे पुटपाक पण करू नये.
यानंतर यावंती अहनी युंजित द्विही ततो हितम भाग भवेत. आता ह्याचा परिहार किंवा किती दिवस पथ्याने राहायचं. यावत अहनी युंजितो, जेवढे दिवस आपण तर्पण केलेलं आहे तर त्याच्या दुप्पट म्हणजे किती, द्विही ततो असं म्हटलंय. हितम हितम हितभागम आश्रयेत असं म्हटलंय. म्हणजे काय, तर आता कुठलंही पंचकर्म जेव्हा जेव्हा केलं जातं तर त्याच्यासाठी एक परिहार असतो. जे किती दिवसांनी तुम्ही नॉर्मल सगळ्या खाण्यापिण्यावरती याल तर किंवा काही विशिष्ट नियम सांभाळायचे आहेत. मग असं करत असताना कुठले नियम सांभाळायचे, किती दिवस नियम सांभाळायचे. तर जर का तुम्ही पुटपाक 5 दिवस केलेला आहे तर त्याच्या दुप्पट म्हणजे 10 दिवस तुम्हाला हे करायचं आहे. पुटपाक 3 दिवस केलेला आहे, 6 दिवस परिहार करायचा आहे. तर ह्या पद्धतीनं त्याच्या दुप्पट दिवस जे आहेत ना तर त्याचा तो परिहार आपल्याला सांभाळायचा आहे. ओके. त्याच्यानंतर मालती मल्लिका पुष्पैही द्वाक्षौ निवसयेत निशी. आता हे करत असताना आणखीन एक गोष्ट काय करू शकतो की नस्य आणि हे ज्यांना द्यायचं नाही आहे त्याच्यानंतर कोणाला नस्य कोणाला नाही द्यायचं त्यांनाच तर्पण पुटपाक नाही द्यायचं. त्याच पद्धतीनं जेवढे दिवस तर्पण पुटपाक केलेलं आहे तर त्याच्या दुप्पट दिवस त्याचा परिहार करायचा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे ज्या वेळेला चालू आहे आपलं तर्पण पुटपाक त्यावेळेला मालती मल्लिका पुष्पैही द्वाक्षौ द्वौ अक्षौ निवसेत निशी. निशी म्हणजे रात्री, निवसेत म्हणजे ठेवावे, दुई अक्षौ दोन्ही डोळ्यांवरती काय ठेवावं तर मालती मल्लिका पुष्प, मालतीचं पुष्प किंवा मल्लिका म्हणजे मोगऱ्याचं फूल, ह्या गोष्टी ज्या आहेत त्या डोळ्यांवरती ठेवाव्यात, डोळ्यांवरती बांधाव्यात. म्हणजे डोळ्यांची जी दृष्टी आहे तर ती पूर्ववत किंवा उत्तम पद्धतीने येईल. सगळ्यात शेवटचा श्लोक आता म्हणजे त्याचं फल काय आहे तर्पण पुटपाकाचा. सर्वात्मना नेत्र बलाय यत्नम पूर्वीत नस्य अंजन तर्पणाद्यैहि दृष्टिश्च नष्टा विविधं जगच्च तमोमयं जायते एकरूपम. एवढं सगळं का करायचंय तर्पण पुटपाक कशासाठी, का महत्वाचा ह्या बाबतीमध्ये सांगतात. सर्वात्मना नेत्र बलाय यत्नम पूर्वीत, सर्वात्मना सर्व प्रकारे नेत्र बलाय यत्नम पूर्वीत नेत्राला बल देण्यासाठी प्रयत्न उत्तम पद्धतीने करावेत, सगळ्या पद्धतीने करावेत. औषधं द्यावीत, तर्पण करावेत, पुटपाक करावेत, नस्य करावेत. हे असं सगळं एवढं कशासाठी करायचं तर नस्य अंजन तर्पणाद्यैहि, नस्य अंजन तर्पण ह्या सगळ्याच दृष्टीने नेत्राचे ज्योती चांगली राहावी याच्यासाठी प्रयत्न करावेत. दृष्टिश्च नष्टा विविधं जगच्च. आता हे जग जे आहे ते वेगवेगळ्या प्रकारचं आहे. वेगवेगळ्या प्रकारचं म्हणजे कसं की काही भास्वर आहे, काही स्थूल आहे, काही सूक्ष्म आहे, काही वेगवेगळ्या रूपाचं आहे. तर हे वेगवेगळ्या प्रकारचं जग, वेगवेगळ्या रंगांचं जग तमोमयम जायते एक रूपम, सगळं एक रूप होऊन जातं, फक्त तमोरूपी एवढंच राहतं. का, कशामुळं तर दृष्टिश्च नष्टा, दृष्टी नष्ट झाली तर संपूर्ण जगत हे तमोमय होतं आणि म्हणून दृष्टीसाठी प्रयत्न उत्तम पद्धतीने करायला हवेत. आता ज्या वेळेला आपण दृष्टीसाठी प्रयत्न उत्तम पद्धतीने करायला हवेत असं म्हणतो मग त्याच्यामध्ये काय काय वापरावं तर तर्पण, अंजन, नस्य, पुटपाक ह्या सगळ्या विधी वापराव्यात. मग तमोमय असं म्हणत असताना दोन गोष्टी की डोळ्यासमोर अंधारच फक्त येऊन जातो त्यामुळे एक रूप दृष्टी होते. म्हणजे आपल्याला विविध आकार, विविध रंग, त्याचे विविध स्वरूप हे जगताचे जे काही आहे ना ते नाही समजणार आणि हे वेगवेगळे स्वरूप नाही समजणार आणि मग एक रूप झाल्यामुळं दृष्टी तमोमय अंधारमय होईल आणि अंधारमय झाल्यानंतर जीवन जो आहे ते अंधारमय होईल आणि म्हणूनच विशेष करून आपल्या नेत्रांची दृष्टी उत्तम राहावी याच्यासाठी हे तर्पण पुटपाक यांची योजना करावी. सो इति सिंहगुप्त सोनू वाग्भट विरचिताया अष्टांग हृदया चतुर्विंशती अध्याय, हा 24वा अध्याय झाला. तर ह्या पद्धतीनं हा संपूर्ण 24वा अध्याय जो आहे ना इथपर्यंत नेत्र, तर्पण, पुटपाक या गोष्टी होतात. याच्यानंतरचा जो आहे तो यंत्रविधी अध्याय आहे. यंत्रविधी अध्यायाचा एक श्लोक आपण वाचूया आणि आज आपण थांबूया. नाना विधानां शल्यानां नाना देश प्रविधां अहर्तुम अभ्युपायो यहा तद यंत्रम यच्च दर्शनम. यंत्र म्हणजे काय हे आता नेक्स्ट ह्याच्यामध्ये बघणार आहोत. यंत्रशस्त्र विधी हे दोन्ही जे अध्याय आहेत त्याच्यामध्ये संपूर्ण यंत्रांचं वर्णन आणि शस्त्राचं वर्णन असं आहे. आता यंत्र आणि शस्त्र आत्ताच्या काळाप्रमाणे बऱ्यापैकी बदललेले जरी असले ना तरी त्याचे जर मेन टेक्निक आहे ना तर ते ह्याच पद्धतीनं आहे बरं का. अजून
म्हणजे एकदंत, द्विदंत, म्हणजे आपण टूथ फोर्सेप वगैरे असं म्हणतो ना, त्या पद्धतीनं सगळं आहे. त्याच्यामुळं एवढ्या पुरातन कालापासून देखील आपल्याकडे एवढी प्रगत इन्स्ट्रुमेंट्स होती, हे लक्षात घ्यायला पाहिजे. मग कालाच्या ओघामध्ये कमी का झालं, मग शल्यतंत्र मागे का पडलं, ह्या सगळ्या कारणांचा जो इतिहास आहे ना, तो तर आपण आपल्या इतिहासाच्या पुस्तकामध्ये किंवा इतर काही ह्याच्यामध्ये वाचलेला आहे. परंतु मूळ मुद्दा किंवा त्याचा जो जिस्ट म्हणू, हे असं आहे की पूर्वीच्या काळापासून एवढं टेक्निक होतं आणि त्याची यंत्रशस्त्रांचे जे काय आपण ज्याला म्हणू की त्याचं मेन शास्त्र किंवा त्याची मेख जी आहे ना, ती आजही त्याच पद्धतीनं युटिलाइज केली जाते. या गोष्टी आपण लक्षात ठेवायला हव्या. ओके. तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. YouTube वरती असाल तर कमेंट बॉक्स वरती जरूर विचारू शकता. पेशंट 42 वर्षाची, जास्त डान्स केल्याने जाणूशूल, शोध, वातरक्तदृष्टी, समजून त्यात लघु पंचमूळ काढा द्यावा का, अजून काय चिकित्सा देऊ शकता. शूल आहे, शोध आहे, पण आता ते कुठे लिहिलेलं आहे तर जाणूच्या ठिकाणी. तर जानू जर का आपण बघितलं तर वेट बेरिंग जॉईंट जरी असला तरी अनवस्थी सगळ्यात मोठा त्याच्या ठिकाणी आहे. अनवस्थीषुच सरक्त मेदहा भवते. आणि दुसरी गोष्ट तळपाय, जिथे विशेष करून डान्स केल्याने रक्ताचं स्थान आहे तळपाय आणि तळहात, तर त्याची दृष्टी होण्याचा संभव जास्त आहे. सो इथे वातरक्ताच्या संदर्भामध्ये चिकित्सा केलेली जास्त योग्य असं एक मला वाटतं. मग त्याच्यासाठी सिंहासादी कषाय किंवा संधिग संधिपाताचं औषध किंवा बृहण चिकित्सा करणं किंवा पिंड तेल पायांना जानुसंधीला लावायला देणं, ह्या गोष्टी आपण नक्की करू शकतो. लघुपंचमुळाचा काढ्याचा सुद्धा उपयोग नक्कीच होईल, कारण तो वात उत्तम शमन करणारच आहे. ओके, ठीक आहे. चिंता झालेल्या दिसत. नेक्स्ट टाइम आपण यंत्रशास्त्र विधी वाचूया. 25 अध्याय चालू करूया. 25. ओके. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी गेले, तेथ माझे शिवरले पायिकपण, आता विश्वात्मके देवी येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दान हे, जे खणांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्वधर्म सुरे पाहो, जो जे वांछील तो ते लाहो प्राणिजात, वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदी आली, अनवरत भूमंडळी भेट तू भूता, चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होतो, किंबहुना सर्वसुखी पूर्ण हो नीती लौकी, भजिजो आदि पुरुखी अखंडित, आणि ग्रंथ उपजविये विशेषी लोकी इये, दृष्टा दृष्ट विजय हो आवेही, येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दान पसावो, येणेवरे ज्ञान देवो सुखिया झाला, येणेवरे ज्ञान देवो सुखिया झाला, येणेवरे ज्ञान देवो सुखिया झाला.